नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असतात. कारण ही माहिती जी आपण या ठिकाणी कव्हर करणार जी पर्यायांमध्ये विचारली जाते. आजचा आपला भाग असणार 483 या भागामध्ये आपण 6 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा, प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. गेल्या भागामध्ये एक प्रश्न आपल्याला याचं उत्तर कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे कोणते राज्य, म्हणजे अशी घोषणा केलेली आहे की 16 वर्षाखालील मुलांना आता सोशल मीडियावर बंदी ही कोणत्या राज्याने घातलेली आहे? तर याचं उत्तर आहे बघा कर्नाटक. कर्नाटक या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना आता सोशल मीडियावर बंदी घातलेले असे आदेश हे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न यातले देखील महत्त्वाचे असणार आहेत. गेल्या भागामध्ये देखील सर्व 8चे 8 प्रश्न महत्त्वाचे आपण या ठिकाणी कव्हर केले होते. आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्र फडणवीस हे कितवे मुख्यमंत्री बनलेले आहेत? म्हणजेच मुख्यमंत्रीपदी विराजमान असतानाच त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि असं करणारे ते राज्याचे कितवे मुख्यमंत्री ठरलेले आहेत? तर ते बघा पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच मुख्यमंत्री पदावर असताना कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी बघा अर्थसंकल्प हा सादर केलेला नाही. आता याचा योग का आला? तर काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं होतं बघा, विमान अपघाती, आणि त्यानंतर हे पद रिक्त झालं आणि त्या जागेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा 6 मार्च 2026ला विधानसभेमध्ये बघा सादर केलेला आहे. आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान असतानाच अर्थसंकल्प हे सादर करणारे महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 मधील चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता चुकीचा पर्याय यातला निवडायचा आहे. गेल्या भागामध्ये आपण याबद्दलची सर्व महत्त्वाची माहिती या ठिकाणी कव्हर केली होती. या ठिकाणी जास्त आपण या ठिकाणी माहिती घेणार नाही आहोत. याचा PDF देखील आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. त्यासाठी T20 विश्वकप यावर कोणता जरी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर आपल्याला येईलच असा तो PDF असणार जो आपण टेलिग्रामवर अपलोड करणार. तसाच स्पेशल व्हिडिओ देखील घेणार आहोत T20 विश्वकपचा. प्रश्न काय आहे, ICC T20 विश्वकप 2026 ज्याची 10वी आवृत्ती पार पडली, या 10व्या आवृत्तीमधील बघा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. काय आहे? मालिकावीर कोण ठरलेला आहे ICC T20 विश्वकप 2026चा? तर संजू सॅमसन ठरलेला आहे, बरोबर आहे. सामनावीर कोण ठरलेला आहे? जसप्रीत बुमराह ठरलेला आहे, बरोबर आहे. ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होता? रोहित शर्मा होता, हे देखील बरोबर आहे. आता राहिला पर्याय ड. आयोजन कोठे करण्यात आलं होतं? भारत आणि बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं का? तर नाही, बांगलादेश नसून श्रीलंका या देशामध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी पर्याय ड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आयोजन हे भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान करण्यात आलं होतं. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणाची महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे? तर खालीलपैकी बघा पर्याय ब, सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार यांची बघा महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवड ही झालेली नाही. बाकी शरद पवार, पार्थ पवार आणि मायाताई येवनाते या तिघांची देखील बघा राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. काही महत्त्वाची माहिती आहे बघा, महाराष्ट्रातून बघा राज्यसभेवर एकूण 7 जणांची बिनविरोध निवड झालेली आहे. ज्या काही 7 जागा होत्या बघा, तर त्या 7च्या जागा ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. ज्यामध्ये 3 नावे या ठिकाणी आहेत बघा, मायाताई येवनाते, पार्थ पवार आणि शरद पवार, ही 3 नावे. तसेच आणखीन 4 नावे आहेत बघा जी या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. त्यामध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते, ज्योतिताई वाघमारे, ही 4 नावे आहेत. अशी 7 नावे आहेत बघा जी बिनविरोध राज्यसभेवर गेलेली आहेत. काही महत्त्वाच्या माहिती या ठिकाणी कव्हर करून घ्या. महायुती 228 आमदार म्हणून बघा 6 जागा ह्या महायुतीला मिळाल्या. महाविकास आघाडी एकूण 46 आमदार म्हणून 1 जागा ही महाविकास आघाडीला प्राप्त झाली. प्रत्येक उमेदवाराला आवश्यक मतं ही किती होती? तर 37 एवढी बघा आवश्यक मते होती. महाविकास आघाडीला फक्त 1 जागा मिळाली. ती जागा कोणती आहे? तर बघा फक्त शरद पवार यांची ती जागा हे लक्षात ठेवायचं आहे.
राज्यसभा निवडणूक जर आपण पाहिली तर एकूण 10 राज्यातील 37 जागांसाठी निवडणूक ही होणार आहे. केव्हा? तर 16 मार्चला बघा याचं मतदान होणार आहे. परंतु महाराष्ट्रातून एकही अर्ज आलेला नाही आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये एकूण 7 जे उमेदवार आहेत बघा, त्या उमेदवारांनी अर्ज भरले आणि कोणताही अतिरिक्त अर्ज न आल्याने उमेदवार हे बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. किती? तर 7 लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 4था जागतिक महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक महिला दिवस हा पर्याय ड 8 मार्चला किंवा 8 मार्चला नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे. थीम काय होती यावर्षीची? तर गिव्ह टू गेन ही यावर्षीची थीम होती. उद्देश काय आहे साजरा करण्यामागचा? तर महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, महिला समानतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी आणि सध्याच्या लिंग विषमतेला दूर करण्यासाठी कृती करण्यासाठी हा जो काही दिवस आहे तर तो दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येतो. पहिला राष्ट्रीय महिला दिन हा 28 फेब्रुवारी 1909 रोजी अमेरिकेत साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च 1977 मध्ये हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृत मान्यता दिली. किंवा तर 8 मार्चला. महिला दिनाचा अधिकृत रंग जर आपण पाहिला तर जांभळा हा न्यायाचा, हिरवा हा आशेचा आणि पांढरा हा शुद्धतेचा रंग मानला जातो. लक्षात ठेवायचा आहे. 5वा प्रश्न आहे भारत दौऱ्यावर आलेले अलेक्झांडर स्टब हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर पर्याय ब फिनलंड. फिनलंड या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा अलेक्झांडर स्टब, जे आपल्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत. आणि त्यानंतर भारताच्या ज्या काही राष्ट्रपती आहेत बघा द्रौपदी मुर्मू, तर यांनी त्यांची भेट देखील घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 6वा, जे काही युद्धजन्य परिस्थिती सध्या जगामध्ये सुरू आहे बघा, तर त्यावर हा प्रश्न बनतो आणि महत्त्वाचा प्रश्न आहे जो विचारला जाऊ शकतो. तर जगामध्ये बघा सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टम ही कोणत्या देशाकडे आहे? आता का महत्त्वाचे आहे ते देखील या ठिकाणी कव्हर करणार. तर जगामध्ये सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टम ही पर्याय अ इस्रायल आणि एक ऑप्शन ठेवायचा आहे जर्मनी. इस्रायल आणि जर्मनी या 2 देशांकडे बघा सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टम ही आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता का महत्त्वाचे असते तर बघा मिसाईल, ड्रोन आणि लढाऊ विमानाच्या वाढत्या धोक्यामुळे आधुनिक युद्धामध्ये एअर डिफेन्स प्रणाली ही अत्यंत निर्णायक ठरते. त्याचं कारण तर एखाद्या देशाची संरक्षण क्षमता ही मोठ्या प्रमाणावर या प्रणालीच्या मारक अंतरावर रेंजवर अवलंबून असते. भारताने जे काही पहलगाम पहलगाम हल्ला झाला बघा, तर त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणती एअर डिफेन्स सिस्टीम वापरली होती? तर बघा S-400. लक्षात ठेवायचं आहे S-400 वापरली होती. कोणत्या देशाची आहे? तर ती रशिया देशाची आहे. संरक्षण करण्यासाठी बघा एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर हा केला जातो. सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाची आहे? इस्रायल, जर्मनी देशाचे. नाव काय आहे? एरो 3 याचं नाव आहे. अंदाजे मारक पल्ला रेंज काय आहे? तर सुमारे 2400 किमी एवढा त्याचा अंदाजे मारक पल्ला आहे. दुसऱ्या क्रमांकावर येतो रशियाची संरक्षण प्रणाली आहे, तिचं नाव आहे S-500. 500 ते 600 किमी एवढी रेंज आहे. तिसऱ्या क्रमांकावर येतं भारताची कोणत्या एअर डिफेन्स सिस्टीम? तर S-400 आहे. 400 किमी अंदाजे मारक पल्ला आहे. चौथ्या क्रमांकावर येतं तुर्कीची देखील S-400 ही एअर डिफेन्स सिस्टीम असणार आहे. हवाई संरक्षण प्रणाली ही साधारणपणे किती स्तरांवर काम करते? तर 3. त्यामध्ये लॉंग रेंज, मिड रेंज आणि शॉर्ट रेंज अशा 3 स्तरांवर बघा काम करत असते. पुढचा 7वा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर सध्या होर्मुझची सामुद्रधुनी ही चर्चेत आहे आणि यासाठीच आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. योग्य पर्याय काय आहे? वरीलपैकी सर्व योग्य. खंड कोणत्या खंडामध्ये येते होर्मुझची सामुद्रधुनी? अशा खंडामध्ये येते. पार्शियन आखात व ओमानचे आखात यांनाही होर्मुझची सामुद्रधुनी जोडते, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेस इराण आणि दक्षिणेस ओमान व UAE हे देश येतात, त्यासाठी हे देखील बरोबर आहे. काही एक्स्ट्रा माहिती जर आपण घ्यायची ठरवली तर लांबी किती आहे? सुमारे 167 किलोमीटर. रुंदी किती आहे? 55 ते 95 किलोमीटर. सर्वात कमी रुंदी 33 किलोमीटर. खोली किती आहे? 70 ते 100 मीटर. भौगोलिक स्थान आपण पाहिलं
तर जगाच्या एकूण तेल पुरवठ्याच्या 20% जो काही तेल पुरवठा आहे बघा, तर तो याच मार्गाने जातो. LNG व्यापारात ही बघा याची प्रमुख महत्त्वाची भूमिका आहे. सौदी अरेबिया, इराण, इराक, UAE, कुवेत, कतार यांचे तेल याच मार्गाने निर्यात केले जातात. ज्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जगामध्ये बघा जे काही महत्त्वाचे देश आहेत बघा, तेल देश, तर त्यांचं युद्ध सुरू आहे आणि त्यासाठी ही होर्मुझची सामुद्रधुनी एक महत्त्वाचा पर्याय बघा, ज्या ठिकाणून महत्त्वाची निर्यातही केली जाते आणि त्यासाठी ही होर्मुझची सामुद्रधुनी सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. आता भारतासाठी ही का महत्त्वाची आहे, तर भारत आपल्या एकूण कच्चा तेल जो आहे बघा, तर तो कच्च्या तेलाच्या आयातीपैकी 7% ते 70% पार्शियन आखातातून आयात करतो. हा सर्व माल हा होर्मुझ मार्गेच येतो, लक्षात ठेवायचा आहे. होर्मुझ बंद झाल्यास भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा धक्का हा बसणार आहे. भारतीय नौदलाच्या INS तैनातीसाठी देखील या क्षेत्राला अतिशय महत्त्व दिलं जातं. हे जे काही महत्त्वाची माहिती बघा ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. कोणत्याही एका देशाचा संपूर्ण अधिकार नाही, ही एक आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी आहे. म्हणजे या सामुद्री धुनीला बघा कोणत्याही एका देशाचा संपूर्ण अधिकार नाही, आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी आहे. UNCLOS म्हणजेच UN कन्व्हेन्शन ऑफ द लॉ ऑफ द सी नुसार ही आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी आहे. सर्व देशांच्या जहाजांना ट्रान्सिट पॅसेजचा अधिकार आहे, म्हणजेच कोणताही देश हा मार्ग कायदेशीरपणे बंद करू शकत नाही. इराण व ओमान फक्त 12 नॉटिकल मैलपर्यंतच टेरिटोरियल वॉटर्स क्लेम सुरू करू शकतात. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, नुकतंच नियुक्त झालेले राज्य व राज्यपाल यांच्याबाबतचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चुकीचा पर्याय काय आहे, महाराष्ट्र. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, तर आता जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी बघा नियुक्ती करण्यात आली. ज्यासाठी पर्याय ड हे आपलं योग्य उत्तर असणार, म्हणजेच हेच चुकीचा पर्याय असणार आहे. तमिळनाडूचे राज्यपाल आता कोण असणार आहेत, राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. पश्चिम बंगालचे असणार आहेत RN रवी. तेलंगणाचे असणार आहेत शिवप्रताप शुक्ला. नुकतंच राष्ट्रपतींनी काही महत्त्वाच्या राज्यपालपदी बघा नियुक्ती केलेली आहे, ती या ठिकाणी कव्हर करून घेऊया. लडाखचे नायब राज्यपाल आता कोण असणार आहेत, विनय कुमार सक्सेना असणार आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल कोण असणार आहेत, तरनजीत सिंग संधू असणार आहेत. तेलंगणाचे राज्यपाल कोण असणार आहेत, शिवप्रताप शुक्ला असणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा असणार आहेत. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव असणार आहेत. त्यानंतर बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन हे असणार आहेत. तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी असणार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी असणार आहेत. तमिळनाडूचे राज्यपाल कोण असणार आहेत, राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर असणार आहेत. आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल हे कविंदर गुप्ता असतात. याबाबतची अधिकची माहिती आपण टेलिग्रामवर प्राप्त करू शकता, त्या ठिकाणी आपण ती अपलोड केलेली आहे. राहिला 9वा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, 10वा ICC मेन्स T20 विश्वकप 2026 कोणत्या देशाने जिंकला, ज्याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले महत्त्वाचे 8 प्रश्न, ज्या ठिकाणी आपण माहितीसोबत करंट अफेअर्स कव्हर केलेले आहेत. आता घेऊया याची पटकन रिव्हिजन. प्रश्न पहिला, राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्र फडणवीस कितवे मुख्यमंत्री बनले आहेत, पहिलेच मुख्यमंत्री बनले आहेत. ICC T20 विश्वकप 2026 मधील चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पर्याय ड चुकीचा असणार आहे. आयोजन हे भारत आणि बांगलादेश या देशामध्ये करण्यात आले नसून भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान करण्यात आले. मालिकावीर संजू सॅमसन, सामनावीर जसप्रीत बुमराह आणि ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा हे तिन्ही पर्याय आपले बरोबर असणार आहेत. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली नाही, तर सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली नसून शरद पवार, पार्थ पवार आणि मायाताई येवनाते यांची निवड ही बिनविरोध झालेली आहे. जागतिक महिला दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर 8 मार्चला जागतिक महिला दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. 5वा प्रश्न आहे, भारत दौऱ्यावर आलेले अलेक्झांडर स्टब हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, तर हे बघा फिनलंड या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे 6वा, सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टम कोणत्या देशाकडे आहे, इस्रायल आणि जर्मनी या 2 देशाकडे आहे. 7वा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी याबाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. वरीलपैकी सर्व योग्य.
खंड कोणत्या खंडामध्ये येते? आशियामध्ये येते. देश कोणते आहेत? तर उत्तरेस इराण व दक्षिणेस ओमान व UAE हे देश आहेत. पार्शियन आखात व ओमान आखात यांनाही सामुद्रधुनी जोडत असते, जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 8वा प्रश्न आहे, नुकतंच नियुक्ती झालेले राज्य व राज्यपाल यांच्याबाबतचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. चुकीचा पर्याय ड असणार आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत नियुक्त केले नसून जिष्णू देववर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी आणि तेलंगणाचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची त्या ठिकाणी नियुक्तीही करण्यात आलेली आहे. 9वा आणि याचा शेवटचा प्रश्न असणार जो आपल्याला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. 10वा ICC मेन्स T20 विश्वकप 2026 कोणत्या देशाने जिंकला? याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.